एक वोट की किंमत तुम क्या जानोगे रमेश बाबू। परभणी महानगरपालिकेच्या 2025-26 सार्वत्रिक निवडणुकीत राज्यभरात महायुतीने 29 पैकी 25 महानगरपालिकांवरती वर्चस्व गाजवलं असताना परभणी महानगरपालिका ही एक प्रमुख अपवाद ठरली आहे। उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेने 65 जागांपैकी सर्वाधिक 25 जागा जिंकल्या, तर भाजप आणि काँग्रेस पक्षाने प्रत्येकी 12, अजित पवार एनसीपीने 11 आणि इतर अपक्षांनी मिळून 5 जागा मिळवल्या। या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 1 अ मधील निकाल विशेष लक्ष वेधून घेतो। भाजपाचे प्रसाद केशवराव नागोरे उर्फ बबलू यांना 4311 मते मिळाली, तर उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार डहाळे व्यंकट लक्ष्मणराव यांनी 4312 मते मिळवत फक्त एका मताने हा विजय मिळवला। यामध्ये एकूण 10101 वैध मतांपैकी इतर उमेदवार सोनावणे मोहन शालिग्राम यांना 1365 मते आणि नोटाला 113 मते मिळाली। हा एक मताचा फरक राज्यातील या महानगरपालिका निवडणुकांमधील सर्वाधिक निकटवर्ती लढतींपैकी एक ठरलाय। उपलब्ध बातम्या आणि निकाल अहवालांनुसार महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांमध्ये अशा एका मताने विजयाची ही एकमेव स्पष्ट नोंद आहे। इतर ठिकाणी निकट लढती होत्या, पण फरक सहसा 50 ते शेकडो मतांचाच होता। कमी मतांच्या फरकाने विजय मिळवणाऱ्या उमेदवारांची संख्या राज्यभरात फारच कमी असून परभणीचा हा प्रभाग त्यातील सर्वाधिक चर्चेत असलेला प्रभाग आहे। तर मग तुमच्या प्रभागात किंवा तुमच्या परिसरातील इतर प्रभागांमध्ये अशा प्रकारे एका मताने किंवा 10-12 मतांच्या फरकाने अटीतटीची लढत झाली आहे का? असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।